So guys, anyone? ओके. हां. ओके. तर गाईज आपल्याकडे इथे अक्षय आहेत. तर त्यांचा प्रश्न आहे, की ग्राफिक्स डिझाइन जो आहे, त्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला ऑनलाईन सॉफ्टवेअरवर शिकावं लागते की ऑफलाईन? ओके. तर अक्षय, मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे, की आपल्याकडे जे आहे ते ऑफलाईन सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. जसं की Adobeचा इलस्ट्रेटर, त्यानंतर Photoshop, InDesign, प्रीमियर प्रो, ठीक आहे. त्याचे आपण डायरेक्टली क्रॅक व्हर्जन हे वापरतो. ओके. कारण पेड व्हर्जन जे आहे ते खूप जास्त महागडे आहे, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. जे की आपण ॲज म्हणजे अकॅडमी साइड आणि स्टुडंट साइडही अफोर्ड नाही करू शकत. तर त्यामुळे आपण जे प्रिफर करतो ते डायरेक्ट क्रॅक व्हर्जन आणि लेटेस्ट जे आहेत ते प्रिफर करतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला फ्री हँड सुद्धा भेटतो. ठीक आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा आणि आपण इझिली सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट सुद्धा करू शकतो. म्हणजे शिकणं प्लस अर्निंग सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. तर स्वप्नील, तुम्ही विचाराल प्रश्न? नाही, ते ऍक्च्युली कसं असतं, की म्हणजे काही सॉफ्टवेअरमध्ये राहतं बेसिकली. ठीक आहे. तर गाईज, इथूनच स्वप्नीलचा प्रश्न आलेला आहे, की जे आपले क्रॅक व्हर्जन राहतात, ठीक आहे, सॉफ्टवेअरचे, तर त्यांच्यामध्ये सॉफ्टवेअर व्हायरस असतात का? तर मी असं म्हणेल, की लाईक काही असतात जिथे व्हायरस असतात, बट आपला जो कॉम्प्युटरचा विंडोज डिफेंडर असतो ना, तर लाईक तो जो व्हायरस राहतो तो तो निग्लेक्ट करून टाकतो. ओके. किंवा मग त्याला असं समजा तुम्ही, की तो डिलीट करून टाकतो. तो तेवढा हार्म पोहोचू शकत नाही आपल्या लॅपटॉपला जसं पाहिजे तसं. कारण ऑब्व्हियस आहे, क्रॅक व्हर्जन म्हटल्यानंतर तो त्यात राहणारच. ठीक आहे. म्हणजे लाईक जे आपण म्हणतो, की 100तून एखादा, तर ते ते केस एक राहते, की त्यात व्हायरस हा राहतो. तर काहीच माझ्या साईडनी आणखी एक प्रश्न येतोय, की सर, ग्राफिक्स डिझाईनसाठी हा आपण सॉफ्टवेअर हा कुठला यूज करायला पाहिजे? तर सॉरी, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर काय तुम्हाला म्हणजे अफोर्डेबल आहे? ओके. तर मी काही त्याचा आन्सर तुम्हाला सांगू इच्छितो, की सपोज तुमच्याकडे कॉम्प्युटरही असेल ना, तर तो पण खूप चांगला पर्याय आहे आणि लॅपटॉप असेल तर तो तर आणखी चांगला. कारण लॅपटॉप सपोज तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्लायंटला तुम्ही डायरेक्टली तुमचं प्रेझेंटेशन जे आहे किंवा मग तुमचं पोर्टफोलिओ आहे ते डायरेक्टली प्रेझेंट करून दाखवू शकता. ठीक आहे. फेस टू फेस ज्याला म्हणतो आपण. ओके. आणि त्याचं स्पेसिफिकेशन सपोज सांगायचं झालं, तर तुमच्याकडे ही ग्राफिक्स कार्ड असायला पाहिजे मिनिमम 4 GB चा. ओके. त्यानंतर रॅमचं सपोज सांगितलं तर मिनिमम 8 GB ही रॅम असायला पाहिजे. त्यानंतर मग मिनिमम 512 SSD समजा असेल तर तो नक्कीच बेस्ट ऑप्शन राहील तुमच्याकडे. ठीक आहे. आणि जे आपले सॉफ्टवेअर आहेत ते लाईक विंडोज, सॉरी, म्हणजे i5 जनरेशन सगळ्यात बेस्ट राहील त्यात मिनिमम केसमध्ये, आणि i7 असलं तर खूपच छान. ठीक आहे. आणि i3च्या केसमध्ये पण आपले सॉफ्टवेअर चालून जातील असं असं नाही आहे. ठीक आहे. फक्त ते थोडे स्लो चालतील एवढंच आहे. ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला जे तुमच्याकडे एक्झिस्टिंग लॅपटॉप आहे, ठीक आहे, त्यात सपोज हे क्वालिटी असतील तर तो तुम्ही जे सॉफ्टवेअर चालवत आहात त्यात, तर ते खूप आरामात चालतील. ठीक आहे. देन गाईज, एनी म्हणजे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. फ्रीलान्सिंग व्यतिरिक्त झालं किंवा मग बाकी सपोज तुमच्याकडे काही प्रोजेक्ट्स असतील तर त्याबद्दल, म्हणजे लास्ट टाइम जसं की नयन आपल्यासोबत होते आणि त्यांनी विचारलं होतं, की सर, मी एक लोगो डिझायनर आहे, तर त्या केसमध्ये मग कसं करायला पाहिजे? तर ते ऍक्च्युली आता सोबत नाही आहेत, पण स्टील आपण जसे ते कनेक्ट होत आहेत तर त्यांच्याशी पण संवाद साधूयात. सध्याला आपल्यासोबत आहेत प्राजक्ता. तर तुमचे काही प्रश्न असतील म्हणजे तुमच्या मनात, तर तुम्ही नक्कीच हे विचारू शकता. सोबतच मेघराज पण आहेत. तर मेघराज, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. आजचा कम्प्लिटली हा जो आहे ओपन डिस्कशन सेशन आहे आपला चौथा, जेणेकरून तुमच्या जे मनात आहेत ना गाईज, तर ते डाऊट्स हे क्लिअर झाले पाहिजे त्यासाठी.
ओके. तर गाईज आपल्याकडे आणखी एक प्रश्न आलेला आहे अक्षयकडूनच. ओके. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण लोगो डिझाईन करतो तर एक्झॅक्टली आपली डिझाईन प्रोसेस ही काय असायला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली सपोज आपल्याकडे जे आयडिया येतात तर ते आपण डायरेक्टली सॉफ्टवेअर थ्रू डिझाईन करायला पाहिजे की आधी त्याचं स्केच काढायला पाहिजे. तर त्याचं मी असं रिप्लाय करेल की जेव्हा आपल्याकडे कोणी क्लायंट लोगोसाठी पिच करतो, ठीक आहे, सगळ्यात आधी तर त्यांच्याशी आपण प्रॉपरली कन्व्हर्सेशन करायला पाहिजे की त्यांची एक्झॅक्टली नीड काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यांचा बिझनेस मॉड्यूल काय आहे, त्यानंतर त्यांना एक्झॅक्टली त्या लोगोमधनं काय कन्व्हे करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग बिझनेस मॉड्यूल असा प्रॉपरली समजून घ्यायचा आहे आणि त्यांचे जे नीड कस्टमर जे नीड आहे, ओके, ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. म्हणजे सपोज कोणी त्यांचा लोगो बघताय तर त्या लोगो मधनं त्यांना कम्प्लिटली हा जो त्यांचा मेसेज आहे तो कन्व्हे झाला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली सपोज आता फॉर एक्झाम्पल आपण घेतला की एखादी बेकरीची शॉप आहे, ठीक आहे, तर मग बेकरीच्या शॉपसाठी आपल्याला फॉन्ट कुठले यूज करायला पाहिजे किंवा मग एक्झॅक्टली आता समजा बघितल्याबरोबर लोकांना हा समजायला पाहिजे की हा बेकरीसाठी लोगो किंवा मग केक किंवा पेस्ट्रीसाठी हा लोगो बनलेला आहे किंवा मग त्यांच्या शॉपसाठी तो लोगो बनलेला आहे. ठीक आहे, तर त्या हिशोबाने त्यांचा बिझनेस मॉड्यूल प्लस त्यांची माइंडसेट जे आहे ते आपल्याला लोगो डिझायनिंगसाठी आधी समजून घ्यावं लागते. ओके. त्यानंतर मग आपण जेव्हा लोगो डिझायनिंगसाठी बसतो तर सगळ्यात आधी ही स्टेप राहते की तुम्ही तुम्ही तुमचे आयडियाज जे आहेत, ठीक आहे, तर ते आयडियाज तिथे तुम्ही नोट डाऊन करता. ठीक आहे, आयडियाज हे नोट डाऊन करता. ओके. आयडियाज नोट डाऊन केल्यानंतर तुम्ही त्यांना जे पॉइंट्स आहेत, ओके, वन बाय वन जे तुमचे पॉइंट्स आहेत तर ते नोट डाऊन करणं सुरू करता. ठीक आहे, तर त्यानंतर नोट डाऊन केल्यानंतर ते आयडियाज नोट डाऊन केल्यानंतर जे तुमचे पॉइंट्स आहेत, ओके, जे आयडियाज आहेत तर त्याची तुम्ही स्केचिंग जे आहे ते तुम्ही सुरू करता. ओके, म्हणजे जे आपण प्रोफेशनली ज्याला म्हणतो आपण, ओके, तर ती तुम्ही स्केचिंग स्टार्ट करता. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट स्टेप काय आहे की क्लायंट सोबत प्रॉपरली कॉन्टॅक्ट करणे किंवा कम्युनिकेट करणे. ओके, क्लायंट सोबत कम्युनिकेट करणे. ओके, कम्युनिकेट करणे म्हणजे क्लायंट कम्युनिकेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप येतो तुमचा की तो आहे की त्यांची बिझनेस कन्सेप्ट हा प्रॉपरली समजून घेणे. ठीक आहे, बिझनेस कन्सेप्ट हा प्रॉपरली समजून घेणे. ओके, किंवा मग त्यालाच बिझनेस बिझनेस निश सुद्धा म्हणतो आपण, तर तो प्रॉपरली समजून घेणे. त्यानंतर तिसरं येते की आपल्याकडे जे आयडियाज येतात त्यानंतर त्यांच्या डिस्कशन थ्रू आणि त्यांचा बिझनेस मॉडेल समजून घेतल्यानंतर तर त्यामध्ये आपल्याला आपले आयडियाज जे आहेत त्या आयडियाज नोट डाऊन करून ठेवावे लागतात. ओके, तर आयडियाज नोट डाऊन करून ठेवणे. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवणे. ठीक आहे, सेकंड स्टेप थर्ड स्टेप ही राहते. त्यानंतरची स्टेप राहते की आपल्याकडे जे आयडियाज येतात तर त्याचे आपण आधी बुकला जे आहे ते स्केचेस काढतो. ठीक आहे, म्हणजे आयडिया वर स्केच काढणे. ठीक आहे, स्केचेस किंवा मग ड्रॉ स्केचेस ऑन आयडियाज. ओके, तर ही एक स्टेप राहते की ड्रॉ स्केचेस ऑन आयडियाज. ठीक आहे, म्हणजे जेवढे पण सपोज आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 आयडिया हे एका लोगो डिझायनिंग मध्ये आलेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक प्रॉपर एक्झाम्पल घेऊ. ओके, की जिथे आता सपोज मी जसं की तुम्हाला बेकरीचं एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे येत आहे की राज केक हाऊस. ठीक आहे, राज हा आपला क्लायंट आहे आणि त्याचा केक हाऊसचा त्याला लोगो बनवायचा आहे. ओके, तर त्या केसमध्ये जसं की आपल्याला मग त्यांची रिक्वायरमेंट्स राहतात की ठीक आहे, इथे त्यांच्याशी बोलल्यानंतर एक तर कम्युनिकेट केल्यानंतर आपल्याला बिझनेस कॉन्सेप्ट हा पूर्ण समजून गेला. त्यानंतर मग त्यांचे जे रिक्वायरमेंट्स राहतात, ठीक आहे, रिक्वायरमेंट्स कसे की त्यांना एक्झॅक्टली लोगोमध्ये काय काय दाखवायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल त्यांना आर हा दाखवायचा त्यांच्या लोगोमध्ये. ओके, त्यानंतर केक हा ऑब्विस आहे, आता केक हाऊस म्हटल्यानंतर केक हा दिसलाच पाहिजे. ओके, त्यानंतर त्यांना हाऊस साठी एच. ओके, हाऊस साठी त्यांना एक प्रॉपर आयकॉन दाखवायचा आहे. ठीक आहे, हाऊस साठी एक प्रॉपर आयकॉन पाहिजे. ओके, हाऊस आयकॉन.
तर ही त्यांची एक बेसिक नीड आहे जे आपल्याला लोगोमध्ये त्यांना आयडेंटिफाय किंवा मग त्यांना दाखवायचं आहे. ओके, तर हे असं आधी समजून घ्यायचं आपण. ठीक आहे, त्यांची एक्झॅक्टली बेसिक नीड काय आहे. ओके, त्यानंतर आपण आपली जे डिझाईन प्रोसेस आहे ती सुरू करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल मी आता याला परत एक थोडं कलर चेंज देतो. ओके, ठीक आहे. तर मग आपण इथनं आपले आयडियाज जे आहेत, ठीक आहे, आयडियाज ड्रॉप करणं सुरू करतो. की फॉर एक्झाम्पल आता जसं की आयडिया ड्रॉ करणं म्हणजे आर सपोज आपण ड्रॉ करू, तर आर हा किती प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो आपल्याला नोट डाऊन करावं लागतं. म्हणजे हाऊ टू ड्रॉ लेटर आर, ठीक आहे, इन डिफरंट वे. ठीक आहे, म्हणजे आपण आर जो लेटर आहे हा किती चांगल्या म्हणजे किती प्रकारे, ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स आपण किती आर वेगवेगळ्या प्रकारे हा बनवू शकतो. ठीक आहे, लोगोसाठी. तर तो आपल्याला स्केच करावा लागतं आपल्या आयडिया नोट डाऊन केल्यानुसार. ओके, त्यानंतर ठीक आहे गाईज, आणि ही जी स्टेप मी सांगत आहे गाईज तुम्हाला इथनं आयडिया स्केचिंगची, ती आपली 4th स्टेप राहणार आहे. ओके, तर त्यानंतर अगेन आपला नेक्स्ट कन्सेप्ट साठी आपला येतो तो आहे केक. की आपण केक म्हणजे किती जो केक आहे, ठीक आहे, तो केक किती प्रकारे हा ड्रॉ करू शकतो तो आपल्याला एक बनवावा लागतो आयट्रेशन. ठीक आहे, हा झाला सेकंड. त्यानंतर म्हणजे 4th मधला सेकंड स्टेप म्हणजे नेक्स्ट स्टेप. त्यानंतर गाईस नेक्स्ट येतो आपला तो आहे हाऊसचा कन्सेप्ट. ओके, हाऊसचा कन्सेप्ट. तर आपण हाऊस जे आहे किंवा मग होम जे आहे, ओके, तर तो किती डिफरंट प्रकारे ड्रॉ करू शकतो तो आपल्याला तिथे ड्रॉ करून बघावं लागते. ओके, डिफरंट हाऊस डिफरंट. ओके, डिफरंट टाइप्स. ओके, टाइप्स. तर गाईज यानंतर यानंतर आपला नेक्स्ट स्टेप येतो गाईज म्हणजे 5वा स्टेप. की सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन आपण ट्राय करतो. फॉर एक्झाम्पल आता मी इथे आर मध्ये टोटल 5 हे स्केचेस ड्रॉ केले. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 5 स्केचेस ड्रॉ केले. ठीक आहे, त्यानंतर केक साठी मी अगेन 5 स्केचेस हे ड्रॉ केलेत. ओके, केक साठी हे परत 5 स्केचेस ड्रॉ केले. त्यानंतर हाऊसची पण जे कन्सेप्ट आहे गाईस, ठीक आहे, हाऊस कन्सेप्ट. ओके, ते सुद्धा मी 5 हे ड्रॉ केले. ओके, म्हणजे असे प्रत्येकी मी हे 5-5 स्केचेस बनवलेत इंडिव्हिज्युअली. त्यानंतर गाईस नेक्स्ट स्टेप राहते की हे जे आपण स्केचेस काढतो, ओके, तर ते स्केचेस वन बाय वन, ओके, वन बाय वन हे आपण कंबाईन करतो. ठीक आहे, म्हणजे आरचा फर्स्ट टाईप घेतला, त्यानंतर केकचा फर्स्ट टाईप घेतला, त्यानंतर हाऊसचा एक टाईप घेतला. ओके, आणि त्यांना करतो आपण गाईस कंबाईन. ओके, ठीक आहे, त्यानंतर गाईज असेच आपण वन बाय वन सगळे कंबाईन करून जे आहेत ते नियरली 10 to 15 हे स्केचेस ड्रॉ करतो. आणि त्यातले गाईज जे बेस्ट आपल्याला वाटतात, ठीक आहे, तर ते आपण साईडला काढतो आणि तेच आपण क्लायंटला शो करतो की सर हा कन्सेप्ट आहे. त्यानंतर हे लोगोज आहेत जे मी माझ्या साईडनं तुमच्यासाठी बेस्ट हे आपल्या बिझनेससाठी काढलेले आहेत. ठीक आहे, चूज द बेस्ट. ओके, अँड प्रेझेंट टू क्लायंट. ओके, चूज द बेस्ट अँड प्रेझेंट टू क्लायंट. त्यानंतर गाईज हे राहते एक बेसिक स्टेप जे आपण लोगो डिझाईन करताना वापरतो. ओके, त्यानंतर गाईज तुम्ही यात जे आहे अगेन क्लायंटच्या फीडबॅकनुसार हे इम्प्रूव्ह करू शकता. ती जे राहते नेक्स्ट स्टेप म्हणजे इम्प्रूव्ह लोगो अकॉर्डिंग टू क्लायंट. ओके, आणि गाईज हा झाला अगेन कम्प्लीट प्रोसेस. ओके, हा लोगो डिझायनिंग बद्दल. ओके, लोगो मध्ये पण अगेन हा फक्त आयकॉन झाला. आणि सिमिलरली गाईज यामध्येच आपण टायपोग्राफी कुठली सिलेक्ट करायची हे सुद्धा बिझनेस मॉडेल नुसारच करतो. आणि त्यासाठी पण गाईज प्रोसेस जी आहे ती तुमची सेम राहते की जेव्हा तुम्ही लोगो डिझाईन करता तेव्हा सायमल्टेनियसली तुम्ही त्यात टायपोग्राफी कशी यूज करायची ते सुद्धा सिलेक्ट करत असता. आणि त्याचे पण गाईज मी तुम्हाला सजेस्ट करेल की नियरली 5 to 10 हे तुम्ही फॉर्मॅट जो आहे म्हणजे टाईप फेसेस जे आहे किंवा फॉन्ट जे आहे ते ट्राय करायला पाहिजे. आणि त्यानंतरच त्यांच्या कॉम्बिनेशन सोबत जो तुमचा डिझाईन बनते तर तोच तुम्ही हा क्लायंटला द्यायला पाहिजे. ओके,
तर हे होतं अक्षय तुमच्या प्रश्नाचं उत्तर. खूप तुम्हाला म्हणजे आयडिया येऊन गेली असेल की लोगो डिझाईन प्रोसेस ही काय राहते, ओके, आणि ती कशी करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त काही सपोज तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच ओपनली विचारू शकता. हॅलो सर. हा मेघराज. हा सर, मोशन ग्राफिक्ससाठी आपण कोणता टूल यूज करू शकतो सर? हा बघा, मोशन ग्राफिक्ससाठी सगळ्यात चांगला आणि फ्रेंडली टूल सध्या जो मार्केटमध्ये आहे तो आहे आफ्टर इफेक्ट्स. ठीक आहे. आणि ते आपल्या जो कोर्समध्ये आहे तो सुद्धा इन्क्लूड आहे. तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच मोशन ग्राफिक्स म्हणजे ऍड्स जे बनवतो आपण किंवा मग तुम्ही जे गुगलला ऍड्स बघता, ओके, तर ते सगळ्या टाइप्सचे ऍड जे आहेत ना, तर ते आपण अडोबीला सॉरी आफ्टर इफेक्ट्स मध्ये कम्प्लिटली इझिली बनवू शकतो. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की सगळ्यात बेस्ट जे आहे, ठीक आहे, फ्रॉम माय साइड, तर तो आहे आफ्टर इफेक्ट्स. या व्यतिरिक्त मेघराज तुमचा आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आणि मेघराज, हा जो सपोज तुम्हाला सध्याला स्क्रीनला दिसतोय, ओके, आयकॉन, तर तो आहे आफ्टर इफेक्ट्सचा आयकॉन. ओके. म्हणजे अच्छा. जेणेकरून तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे इझिली लाईक आयडेंटिफाय होऊन जाईल. आफ्टर इफेक्ट्स अडोबीचाच तो एक म्हणजे सॉफ्टवेअर आहे. ओके. त्यानंतर मग प्राजक्ता, तुमचा आणखी काही प्रश्न? गाईज, हा ओपन लाईक ओपन डिस्कशन सेशन आहे, तर तुम्ही नक्कीच आहे विचारू शकता कुठलाही डाऊट. म्हणजे फ्रीलान्सिंग बद्दल असू द्या किंवा मग सिलेबस बद्दल, सॉफ्टवेअर बद्दल, एनिथिंग. ओके. तर गाईज, आपल्याकडनं आणखी एक प्रश्न आलेला आहे स्वप्नीलकडनं. तर ते विचारत आहेत की आपली शिकवणी ही कशी राहणार. तर मी तुम्हाला सांगतो की आपली जी शिकवणी आहे म्हणजे आठवड्याला हे 5 दिवस राहणार. ओके. त्या 5 दिवसांपैकी तुमचे रेग्युलर हा 1-1 तास क्लास चालणार, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, ज्यामध्ये तुम्हाला डेली रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. की समजा आज फॉर एक्झाम्पल आता आजचा शनिवार आहे, ठीक आहे, आज आपला क्लास झाला, तर त्यानंतर लगेच सायंकाळपर्यंत तुम्हाला जे आहे ते रेकॉर्डिंग अवेलेबल होऊन जाईल आपल्या वेबसाईटला. ओके. आणि त्यात याच 1 तासात तुमचा डाऊट सेशन सुद्धा इन्क्लूड राहणार आहे. म्हणजे टीचिंग प्लस लाईक 15 to 10 मिनिट्स तुमचा डाऊट सेशन, म्हणजे शिकवल्यानंतर किंवा मग तुमच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सपोज काही डाऊट्स येतात, तर ते सुद्धा आपण या प्रॅक्टिस सेशन म्हणजे लाईक रेग्युलर लेक्चरमध्ये आपण कव्हर करू डेली बेसिसवर. सॉफ्टवेअर पासून सॉफ्टवेअर आपल्या सिस्टम आहे का बघितलं म्हणजे आपण जे बघतो मी दाखवलं ते काम दाखवलं तसं. बिलकुल बिलकुल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कसं आहे, आम्ही तुम्हाला लॅपटॉप हे कॅरी करायला लावू, सपोज तुम्ही ऑफलाईन येत आहात तर. आणि त्या केसमध्ये जे तुमचं डाऊट सेशन राहील ना, तर तुमचं डाऊट सेशन तुम्ही डायरेक्टली स्क्रीन शेअर करायला लावेल मी तुम्हाला. आणि एक्झॅक्टली तुम्हाला स्क्रीनवर काय डाऊट चाललाय, ओके, तर ते पाहूनच आपला आपला डाऊट सेशन तो राहील. म्हणजे शॉर्टमध्ये तुमच्या सिस्टमवरच तुम्हाला आम्ही डाऊट विचारू. हा, तुमचा सिस्टम राहील. नाही, आपला जो क्लास राहणार आहे तो कम्प्लिटली इंटरॅक्टिव्ह राहणार आहे डाऊट सेशन. म्हणजे जसं आपण आता बोलतोय बस तसंच, पूर्ण नॉर्मल कन्व्हर्सेशन.
म्हणजे ऑनलाईन मध्ये कसं होतंय बघा, फक्त तुम्हाला टूल्स शिकवून देतात आणि डाऊट सेशन हे जनरली घेत नाहीत. ओके, तर आपण तसं नाही करत. आपण तुम्हाला आधी शिकवतो आणि त्यानंतर उर्वरित जे शेवटचे 10 ते 15 मिनिटं राहतात, तर त्यासाठी स्पेशली आपण डाऊट सेशन हा ठेवतोच. आणि डेली बेसिसवर जे आहेत आम्ही तुम्हाला टास्क असाइन करतो. ठीक आहे का? म्हणजे सपोज आपण पहिल्या दिवशी समजा 5 टूल जरी शिकलो असेल, फॉर एक्झाम्पल आपण शेप टूल शिकलो असेल, तर त्यावर सुद्धा आम्ही तुम्हाला असाइनमेंट प्रोव्हाइड करतो की या शेप्स टूल लाईक शेप्सचा यूज करून तुम्ही हे ड्रॉ करा किंवा मग ते ड्रॉ करा. त्यानंतर मग तुम्हाला आणखी त्यात क्रिएटिव्ह काय करता येईल. ठीक आहे, तर त्यासाठी सुद्धा आपण ओपन राहतो. ओपन राहतो म्हणजे आम्ही तुम्हाला लाईक असिस्ट करतो त्यासाठी. ठीक आहे, म्हणजे शिकवतो. आणि आपली जी प्रॅक्टिस राहते गाईस, ती कम्प्लिटली बेसिक पासून राहते. ठीक आहे, आपण शेप टूलवर खूप जास्त भर देतो, जेणेकरून तुम्ही जेव्हा लाईक एका चांगल्या लेवलला पोहोचता ना, तर त्या केसमध्ये तुमचे जे डाऊट्स राहतात, ठीक आहे, बेसिक्स टूल्स बद्दल ते कम्प्लिटली क्लिअर राहतात. ठीक आहे, म्हणजे तुमच्या मनात कुठलाच प्रकारचा हा डाऊट नाही राहत की एक्झॅक्टली हा पुढचा जो शेप आहे किंवा इलास्ट्रेटर आहे किंवा मग कुठली ही फाईल आहे किंवा ठीक आहे किंवा मग डिझाईन ज्याला म्हणू आपण, तर ती कशी बनवली पाहिजे, कशी बनवतात. ठीक आहे, हा असा कुठलाच प्रकारचा डाऊट तुमच्या मनात राहत नाही शेवटीच्या केसला. म्हणजे काही आपण वन बाय वन पूर्ण केस स्टडी सुद्धा घेतो की आता जसं की मी तुम्हाला आधी लाईक कालच्याच आय गेस लेक्चरला सांगितलं होतं की आता सपोज मी तुम्हाला एक डिझाईन दाखवतोय. ठीक आहे, जशी की इथे मी प्रिंट रेसला परत आलोय आणि त्यानंतर मग मी इथे क्लिक केलंय आणि आपण इथे बघितलं होतं. ओके, मी ठीक आहे, जसं की आता ही कुठली पण एक फॉर एक्झाम्पल मी उघडतोय. ओके, ही डिझाईन मध्ये बिझनेस अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये जातोय मी गाईज. ओके, तर फॉर एक्झाम्पल आता सपोज ही पोस्ट आहे. ठीक आहे, तर ही पोस्ट ही आपण कशी बनवू शकतो, तर हे पण आपण कम्प्लिटली गाईज लेक्चर मध्ये जे आहे ते डिस्कस करत असतो. ओके, आणि याच प्रकारचे गाईज तुम्हाला टास्क जे आहेत ते असाइन केले जातात. तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही एक सॉफ्टवेअर जसे कम्प्लीट करता, तर तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्ट सुद्धा काही असाइन होतात. म्हणजे जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ हा स्ट्रॉंग आणि लाईव्ह टाइमला हा बनवू शकतो. ठीक आहे, तो तुमचा जो पोर्टफोलिओ राहतो काही तो कम्प्लिटली लाईव्ह राहतो. ओके, म्हणजे तुम्ही रिअल टाइम क्लायंटसाठी सुद्धा सायमल्टेनियसली टीचिंग सुरू असताना हा काम करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला फोटोशॉप कम्प्लीट होतोय, तर त्या केसमध्ये गाईज आम्ही तुम्हाला क्लायंटचा जो समजा एक स्पेसिफिक पार्ट आहे किंवा स्पेसिफिक पोस्ट आहे, ओके, जे तुम्ही इझिली बनवू शकता. ठीक आहे, ते आधी आम्ही तुम्ही सुरुवातीला देतो. ओके, त्यानंतर मग गाईज त्यानंतर जशी तुमची लेवल अप एक इम्प्रूव्ह होते, त्यानंतर मग आम्ही वन बाय वन तुम्हाला पोर्टफोलिओसाठी म्हणजे जे फर्दर पोर्टफोलिओ राहते, ठीक आहे, त्यासाठी हेल्प करतो. म्हणजे शिकत असताना गाईज तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा बिल्डअप होत असतो सायमल्टेनियसली. म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही 3 महिन्यानंतर हा तुमचा कोर्स खतम होऊन जातो, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे हा प्रॉपर स्टॉक राहतो तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करण्यासाठी किंवा पुढल्या क्लायंटला म्हणा, सपोज तुम्हाला फ्रीलान्स करायचं असेल तर त्या केसमध्ये क्लायंट किंवा मग तुम्हाला जॉब करायचा असेल तर त्या केसमध्ये प्रॉपर पुढची कंपनी, ओके, किंवा मग एजन्सी ज्याला म्हणू आपण, तर त्या केसमध्ये तुम्हाला शो करायसाठी हा प्रॉपर डेटा तुमच्याकडे अवेलेबल राहतो. ओके, आणि कसं आहे गाईज, जे आम्ही तुम्हाला रिअल टाइम टास्क देतो ना, म्हणजे जे क्लायंटचे वर्क्स हँडओव्हर करतो की तुम्ही यांसाठी काम करा किंवा मग तुम्ही यांचे डिझाईन बनवा, तर जेव्हा तुम्ही हे काम त्यांच्याकडे घेऊन जाता आणि तुम्ही त्यांना प्रूफ देता की सर आम्ही या क्लायंटसाठी डायरेक्टली काम केलेलं आहे किंवा मग आम्ही यांचे डिझाईन्स हे बनवलेले आहेत आमच्या टीचिंग सुरू असताना, ओके, तर तो डायरेक्टली ऍज अ एक्सपिरियन्स ते काउंट करतात पुढचा पर्सन. ओके, आणि तुम्हाला जॉब मिळण्यासाठी किंवा जे प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणतो तर ते मिळण्यासाठी खूप जास्त इझी होते. म्हणजे काहीच आम्ही फक्त तुम्हाला शिकवत नाहीये, आम्ही तुम्हाला डायरेक्टली इंडस्ट्री रेडी बनवतोय. म्हणजे जेणेकरून 3 महिन्यानंतर सपोज तुम्ही मार्केटमध्ये उतरत आहात, तर त्या केसमध्ये तुम्ही ठामपणे हे उभे राहिले पाहिजे आणि कुठलाही प्रोजेक्ट जो आहे तो स्वतःहून एक्झिक्यूट करू शकले पाहिजे. तर त्या लेवलची गाईज आम्ही प्रिपरेशन तुमच्याकडनं करून घेतोय.
तर त्यानंतर आणखी काही प्रश्न आहे गाईस तुमचे, जसे की म्हणजे काही असतील तर तुम्ही गाईस नक्कीच विचारू शकता. ओके. प्राजक्ता, सपोज तुमचा काही प्रश्न असेल किंवा मग मेघराज तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. ठीक आहे गाईस, कुठलाही प्रश्न विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे रिगार्डिंग द सिस्टम किंवा मग अगेन मी सांगतोय जसं की सपोज तुम्हाला फ्रीलान्स किंवा मग कुठे जॉब इंटरव्ह्यू लाईक जॉब करायचे आहे तर त्या केसमध्ये. यस गाईस, एनीवन? हो. तर गाईज आपल्याकडे आणखी एक प्रश्न येतोय स्वप्नील कडूनच, की अडबीचे जे आपले सॉफ्टवेअर आपण युज करतो तर ते पेड राहतात का? तर हो, जे आपण लायसन्स वाले सपोज गेलो तर ते कम्प्लिटली पेड राहतात. ओके. त्यासाठी मी तुम्हाला एक त्यांच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट म्हणजे जाऊन दाखवू शकतो. ओके, की आपण सध्या जे चाललो आहे ते अडबीच्याच वेबसाईटला चाललोय. ओके. तर ही आहे गाईज अडबीची वेबसाईट. ओके. ज्यावर तुम्ही डायरेक्टली जे आहे ते चेक करू शकता. ओके. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण जाऊ एखादा कुठला पण एक सॉफ्टवेअर. ओके. लेट्स से की आपण इथे जाऊ फोटोशॉपला. ओके. फोटोसाठी. ओके. तर इथे बघा गाईज, जो फोटोशॉपचं सध्या सबस्क्रिप्शन आहे. ओके. तर ते 800 रुपये प्रतिमाह. ठीक आहे, आणि प्लस जीएसटी. ठीक आहे. तर तुम्हाला म्हणजे 800 रुपये प्लस 18% जीएसटी, तर नियरली सपोज नियर टू 1000 रुपये पर महिना हा याचं सबस्क्रिप्शन आहे. ओके. जे सध्याच्या कंडिशनला गाईज खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होऊन जातं लर्निंग स्टेजला. तर हा नक्कीच पेड आहे. ठीक आहे, अडबीचे जेवढे पण सॉफ्टवेअर आहेत ना, तर गाईज ते नक्कीच पेड आहे. आणि आपण जे सध्या प्रिपेअर करतो तर ते क्रॅक व्हर्जन यूज करतो. ओके. हो. आणि जो आपला क्रॅक व्हर्जन आहे गाईस, तो क्रॅक व्हर्जन हा लाईफ टाईम साठी फ्री राहतो. ओके. टिल देन की जोपर्यंत आपण म्हणजे अडबीच्या सर्व्हर सोबत कनेक्ट होत नाही, तर टिल देन तो जो क्रॅक व्हर्जन आहे तो काहीच त्रास देत नाही. जस्ट इन केस की तो तुम्हाला त्रास देतोय तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे सोल्युशन अवेलेबल आहे. ओके. आपण डायरेक्टली तो जो सॉफ्टवेअर आहे तो अनइन्स्टॉल करायचा. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही 2023चा हा लेटेस्ट सॉफ्टवेअर तुम्ही क्रॅक व्हर्जन मध्ये वापरत असाल तर त्यामध्ये AI इंटिग्रेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लगेच सॉफ्टवेअर हा इन्स्टॉल करसाल, त्याला सुरू करसाल, तर त्या केसमध्ये तो डायरेक्टली तुम्हाला नोटिफिकेशन दाखवेल की फर्स्ट यू हॅव टू साइन ऍट अडोबी अडोबी प्लॅटफॉर्म. ठीक आहे. तर गाईस, जोपर्यंत तुम्ही तो परचेस करत नाही किंवा मग तुमचा तो फ्री ट्रायल जो 7 दिवसांचा फ्री ट्रायल ते म्हणतात तोपर्यंत तो परचेस करत नाही त्या केसपर्यंत. ठीक आहे. सध्या जसं की इथे ऍड ए 30 days ट्रायल. ओके. तर त्यासाठी काही सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्ड जो आहे किंवा मग तुमचा डेबिट कार्ड तिथे अटॅच करावा लागतो. ओके. तर जोपर्यंत तुम्ही ती ट्रान्झॅक्शन प्रोसेस करत नाही त्यापर्यंत तो गाईज तुम्हाला फ्री ट्रायल सुद्धा देत नाही. ओके. आणि तो जो आहे फक्त 30 दिवस चालतो. त्यासाठीच गाईज आपण फ्री व्हर्जन म्हणजे क्रॅक व्हर्जन हे यूज करतो. ओके. आणि तो डेफिनेटली जोपर्यंत जसं मी सांगितलं जोपर्यंत आपण डबीच्या लाईक सर्व्हरला कनेक्ट होत नाही तोपर्यंत हा तो लाईफ टाईम हा फ्रीच राहतो. त्या व्यतिरिक्त काहीच तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. ओके. तर ही अडबीची वेबसाईट आहे जिथे तुम्ही डायरेक्टली जाऊन हा चेक करू शकता. ओके. फोटोशॉपचे काही प्राइस आहे सध्याला इथे. ठीक आहे. तर ते लाईक 1675 रुपये आहे. ओके. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्यावर जीएसटी सुद्धा लागतो. तसंच गाईज जे बाकीचे सॉफ्टवेअर आहेत. ओके. तर तुम्ही ते सुद्धा गाईज इथे चेक करू शकता.
जसं की आता आपण इलास्ट्रेटरचं चेक करू गाईस. तर इथे इलास्ट्रेटरसाठी पण अगेन सेम प्राइस. ओके. त्यानंतर मग सपोज तुम्ही व्हिडिओसाठी जाताय. ओके. तर व्हिडिओच्या केसमध्ये पण गाईस तुम्हाला इथे पाहायला भेटेल की प्रीमियर प्रो आणि त्यानंतर आफ्टर इफेक्ट्स, ओके, ऑडासिटी वगैरे, ओके, ऑडिओ, त्यांचे सगळे काही जे प्राइस आहे ते म्हणजे नियरली 1800 ते 2000 रुपये एवढी प्राइस पडते गाईस एका महिन्याला. तर प्राजक्ता, तुमचा काही प्रश्न तुम्ही आणखी सध्या विचारलेला नाही म्हणून तुम्हाला परत विचारतोय प्राजक्ता. किंवा मग मेघराज तुम्ही सुद्धा विचारू शकता. हो, हे i3 मध्ये चालून जाईल. पण अगेन तिथे जनरेशन हा तुमचा मॅटर करेल की तुम्ही सपोज 8, 9, 10 किंवा 11 हा वापरत असाल. ओके. म्हणजे लाईक मी सजेस्ट करेल की i3 मध्ये लाईक 9 जनरेशन प्लस सपोज तुम्ही वापरत असाल तर हा तिथे प्रॉपरली म्हणजे ऑन अन ॲव्हरेज स्मूथली चालून जाईल. ठीक आहे, ऑन अन ॲव्हरेज म्हणतोय मी. पण त्यात मग तुम्हाला जे आहे त्याच्यासोबत SSD जी आहे ना, तर ती 512 न सॉरी लाईक 256 वापरता ते तुम्हाला 512 ही वापरावं लागेल. म्हणजे जिथे तुमचं लाईक प्रोसेसर आहे तर ते तुम्हाला SSD कार्ड सोबत इंटिग्रेशनसाठी ते थोडं इझी जाईल, प्रोसेसिंगसाठी इझी जाईल. तर तुम्हाला असं काहीतरी कॉम्बिनेशन तिथे वापरावं लागेल i3 सोबत. म्हणजे तुम्हाला SSD ज्याला म्हणतो आपण. ओके. तर ती थोडी जास्त हेवी वाली वापरावं लागेल त्या केसमध्ये. आणि त्याची पण प्राइसिंग ऍज सच काही हाय नाही आहे. ती आय गेस जे 512 GB SSD आहे ती नियरली 2,500-3,000 हजारापर्यंत येऊन जाते चांगली वाली. लाईक M2 सिरीज ज्याला आपण म्हणतो. मी परत विचारतोय मेघराज आणि प्राजक्ता, तर तुम्हाला समजा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. कुठलाही प्रकारचा प्रश्न फ्रीलान्स बद्दल किंवा ग्राफिक्स, व्हिडिओ किंवा सॉफ्टवेअर रिलेटेडच, त्यानंतर मग सिलेबस रिलेटेड. ओके, कुठलाही प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आणखी एक गाईस की मी तुमचा आणखी एक सपोज म्हणजे माझ्याकडे स्टुडंट जे आहेत ते नेहमी प्रश्न विचारतात की सर ग्राफिक्स डिझाईन मध्ये कोडिंग वगैरे येते का. ठीक आहे, म्हणजे काही मुलांना डाऊट असतो. तर म्हणून मग मी तुमचा इथे क्लिअर करून देतो म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा. तर ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी हा कुठल्याच प्रकारचा कोड आपल्याला लागत नाही किंवा कुठल्याच प्रकारचा म्हणजे कोड हा शिकावा लागत नाही. ठीक आहे, हे फ्री हँड बेस पूर्ण तुमच्या स्किल्स आणि नॉलेजवर जो आहे, ठीक आहे, तुम्ही शिकवू शकता. ठीक आहे, म्हणजे मी म्हणेल की त्याच्यासाठी एज्युकेशन सुद्धा हे लागत नाही. ठीक आहे, म्हणजे जिथे म्हणतात की ग्राफिक्स डिझायनर हे फक्त आर्ट बॅकग्राऊंड किंवा मग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा सायन्स वाले जे आहे, ओके, वेल एज्युकेटेड लोक, ठीक आहे, तर तेच करू शकतात. तर तसं काहीच नाही आहे गाईज. तुम्ही सपोज मार्केटला उतरलेत ना, तर असे लाईक स्टुडिओला कुठला व्हिजिट केली तुम्ही किंवा मग कुठलाही समजा शॉपला जरी व्हिजिट केली तरी तुम्ही त्यांना विचारू शकता गाईज की कुठलाही प्रकारचं एज्युकेशन लागत नाही. ठीक आहे, हे सॉफ्टवेअर शिकायला किंवा हा कोर्स शिकण्यासाठी. ओके, तुमची फक्त इच्छा लागते. ठीक आहे, डेडिकेशन लागते आणि प्रॅक्टिस लागते. की तुम्ही वन्स हा लाईक टूल हा मास्टर करून घेता तुमची डिझाईन थिंकिंग. ठीक आहे, डिझाईन थिंकिंग म्हणजे जे तुम्ही विचार शैली ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, विचार क्षमता. तर यावरच फक्त थोडं काम करावं लागते गाईस. अदरवाईज याला कुठल्याही प्रकारचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे नाही लागत किंवा कोडिंग हा प्रकार तिथे नाही लागत. ठीक आहे, याला कोणीही व्यक्ती करू शकतो. लाईक 10वीतलाही व्यक्ती करू शकतो, 12वीतलाही व्यक्ती करू शकतो किंवा ड्रॉपआउट वाला कोणी असेल तर तोही करू शकतो. ओके, याला एज्युकेशन बॅकग्राऊंडची काहीच लिमिट नाही आहे गाईस. म्हणजे काहीच त्याला रेस्ट्रिक्शन नाही आहे. कोणीही पर्सन हा करू शकतो ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग.
हो ठीक आहे. तर गाईज स्वप्नीलकडनं नेक्स्ट पुढचा प्रश्न आलेला आहे की जसं की प्रीमियर प्रो साठी थोडा सिस्टम चांगला लागतो, तर त्या केसमध्ये फिल्मोरासाठी आपल्याला सिस्टम कॉन्फिगरेशन हे कसं असायला पाहिजे, लाईक इज इक्वल टू द प्रीमियर प्रो असायला पाहिजे की त्याच्यापेक्षा थोडा लाईट असला तरी चालेल. तर फिल्मोरा म्हणजे स्वप्नील मला आन्सर करायचं आहे की फिल्मोरा जो आहे ना तो अगेन चांगला सॉफ्टवेअर आहे, बट कम्पॅरेटिव्हली तो लाईक कमी कॉन्फिगरेशन मध्ये सुद्धा चालून जातो. तर त्याचसाठीच आम्ही हा फिल्मोरा म्हणजे लाईक जो सध्या म्हणजे सेकंड पोझिशनला येतो ओके व्हिडिओ एडिटिंग मध्ये, तर त्यासाठीच आम्ही त्याला आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे तुम्ही प्रीमियर प्रो म्हणजे लाईक प्रो स्किल तर शिकालच, पण तुमचा सपोज फॉर एक्झाम्पल काही केसमध्ये किंवा मग काही लाईक इंडस्ट्रीमध्ये म्हणजे इंडस्ट्री म्हटल्यापेक्षा कंपनीमध्ये किंवा एजन्सीमध्ये किंवा तुम्ही पर्सनली सपोज फिल्मोरा सोबत फ्री असाल तर त्या केसमध्ये दोन्हीही टूल तुम्हाला यायला पाहिजे. आणि सिस्टम कॉन्फिगरेशनचं समजा सांगितलं तर फिल्मोरा हा त्यापेक्षा लाईट आहे, तर डेफिनेटली तुम्ही लाईटर म्हणजे लाईक तुमचे कॉन्फिगरेशन हे थोडे कमी असतील ठीक आहे म्हणजे प्रीमियर प्रोच्या केसमध्ये, तर तुम्ही फिल्मोरा हा सुद्धा इझिली चालवू शकता तुमच्या कॉम्प्युटरला कमी कॉन्फिगरेशन मध्ये. ओके गाईज, त्यानंतर आणखी गाईज प्रज्वल आहेत आपल्यासोबत. ओके प्रज्वल, आजचं जे आहे आपलं ओपन डिस्कशन सेशन आहे, तर तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ठीक आहे ते नक्कीच फ्री हँडेडली विचारू शकता. रिगार्डिंग एनिथिंग म्हणजे सपोज फ्रीलान्स बद्दल असेल किंवा परत सॉफ्टवेअर बद्दल असेल किंवा मग तुमच्या जॉब बद्दल असेल किंवा मग इंटर्नशिप बद्दल असेल, त्यानंतर मग समजा पोर्टफोलिओ बद्दल असेल, एनिथिंग गाईज क्लास बद्दलही असेल तर तुम्ही म्हणजे आपल्या क्लास बद्दलही विचारू शकता. सॉरी ओके ओके. तर काहीच आपल्याकडे आणखी एक प्रश्न आलेला आहे अक्षयकडून की जेव्हा आपण लोगो डिझाईन करून घेतो किंवा मग लोगो डिझाईन करण्याआधी हा आपल्याला क्लायंट अप्रोच काय ठेवावा लागतो फ्रीलान्सिंगच्या केसमध्ये, तर तो नेमका कसा करायचा. तर काहीच हा डिपेंड करतो आपल्या प्रेझेंटेशन स्किल्सवर आणि आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर. ओके, जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठला क्लायंट हा सपोज फॉर एक्झाम्पल भेटलेला आहे ठीक आहे, म्हणजे समजा आता तुम्ही तुमच्या सराउंडिंग मध्ये एखादी अगेन मी सिम्पलच एक्झाम्पल घेतो जसं की तुमच्याकडे सपोज एखादा बेकरी शॉप आहे तुमच्या सराउंडिंग मध्ये ओके, किंवा मग कुठलं शॉप आहे ओके म्हणजे कुठलंही ठीक आहे, आपण चांगल्या एका एक्झाम्पलसाठी बेकरी शॉपच घेऊ ओके. तर आणि ते एक क्लायंट आहे सपोज ठीक आहे, किंवा मग एक पर्सन आहेत आणि त्यांचा जो बिझनेस आहे ठीक आहे तो वेल सेटल आहे ठीक आहे, पण त्यांना असं वाटत आहे किंवा मग तुम्हाला असं वाटत आहे की त्यांनी आणखी ग्रो करायला पाहिजे, त्यांची काहीतरी प्रॉपर आयडेंटिटी असायला पाहिजे. तर त्या केसमध्ये गाईज तुम्ही त्यांचा जो लाईक बिझनेस मॉड्यूल आहे ठीक आहे ते प्रॉपरली अगेन समजून घ्यायला पाहिजे ओके. आणि त्यानंतर त्यांची निश समजायला पाहिजे आणि ते तुमच्याकडे काही जसं की मी म्हटलं परत कम्युनिकेशन स्किल्स ओके, तर ती असायला पाहिजे ओके, जेणेकरून तुम्ही त्यांचं मार्केट जो आहे किंवा मग त्यांचा जो बिझनेस कसा तुम्ही ते आणखी प्रॉपरली ग्रो करू शकतात की त्यांच्या व्हिज्युअल आयडेंटिटी सोबत ओके. म्हणजेच कसं की सपोज फॉर एक्झाम्पल त्यांना सपोज लोगो तुम्ही डिझाईन करून देत आहात किंवा त्यांचा ब्रँड असेट हा तुम्ही त्यांचा सेट करून देत आहात, तर तो त्यांना किंवा त्यांच्या बिझनेससाठी हा कसा बेनिफिशियल असेल हा तुम्ही कन्व्हिन्स करून देऊ शकता ओके, की मग तुम्ही करायला पाहिजे त्या केसमध्ये. आणि याच प्रकारे हा तुमचा मार्केटिंग जे ज्याला म्हणू आपण ओके मार्केटिंग अप्रोच ओके, तर तो तुमचा असा असायला पाहिजे. म्हणजे तेच जसं की आधी तुम्ही बिझनेस मॉडेल समजून घ्या आणि ते तुम्ही त्यांच्या बिझनेसला कसं व्हॅल्यू ऍडिशन करू शकता
ठीक आहे, तुमच्या इनपुट थ्रू. ओके, तर त्यासाठीच तुम्ही म्हणजे असा अप्रोच करायला पाहिजे. देन गाईस, एनी अदर क्वेश्चन? प्राजक्ता, प्रज्वल किंवा मग मेघराज, तुमच्यापैकी कोणी तिघांपैकी? गाईस, तुम्ही कुठला पण प्रश्न विचारू शकता. ओके, तुम्हाला फ्री हँड आहे आज, म्हणजे आज जसं की मी सांगितलं आजचा ओपन डिस्कशन सेशनच आहे. ओके, तर तुम्ही नक्कीच हे विचारू शकता. यस गाईज, एनीवन? ओके, तर गाईज जे तुम्हाला स्क्रीनवर जेवढे पण सॉफ्टवेअर दिसत आहेत ना, ओके, तर ते सगळेचे सगळे जे आहेत ते पेड सॉफ्टवेअर आहे. ओके, त्यामध्ये अडबी, ठीक आहे, अडबीचे अगेन जेवढे पण सॉफ्टवेअर्स आहेत ते कम्प्लिटली पेड आहेत आणि त्यांची जी व्हॅल्यू आहे नियरली एका मंथचं सबस्क्रिप्शन म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं तर ते 1800 ते 2500च्या दरम्यान हे पडतं. ओके, त्यानंतर अगेन बॅक टू जेव्हा आपण येतो कोरल ड्रॉ किंवा कॅनवा, ठीक आहे, तर कॅनवा कडे सपोज कॅनवाचा सपोज आपण विचार केला, ठीक आहे, तर कॅनवा तुम्हाला फ्री आणि पेड हा दोन्ही पाहायला भेटतो. ठीक आहे, फ्री मध्ये तुम्हाला लिमिटेड असेट्स जे आहेत, ठीक आहे, तर ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटतात आणि पेडच्या केसमध्ये तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस म्हणजे लाईक AI ऍक्सेस सुद्धा त्यामध्ये भेटतो. ओके, त्यानंतर मग अगेन सपोज फिल्मोराचं सांगितलं तर फिल्मोरामध्ये हा अगेन पेड सॉफ्टवेअर आहे. ओके, सपोज तुम्ही त्याचा फ्री ट्रायल व्हर्जन वापरला तर त्या केसमध्ये हा तुमच्या व्हिडिओजवर वॉटरमार्क सोडतो. ओके, म्हणजे तुम्हाला काम तर करायला भेटते पण तो पब्लिश किंवा तुम्हाला शेअर करायला भेटत नाही. ओके, तिथे फिल्मोराचा जो वॉटरमार्क आहे तो येतोच. ठीक आहे गाईस, त्यानंतर अगेन मी बॅक टू येतो आपला कोरल ड्रॉवर. तर कोरल ड्रॉचा सुद्धा पेड व्हर्जन हा आपल्याला भेटतो. ओके, कारण तो जो आहे इंडस्ट्रियल रिक्वायर्ड सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, मोस्टली यूज सॉफ्टवेअर आहे, तर त्यामुळे तो नक्कीच जो आहे तो पेड आहेच. जस्ट लाईक अडबीचे जेवढेही सॉफ्टवेअर आहे त्यासारखाच. आणि त्याची पण सपोज तुम्ही व्हॅल्यू सपोज सर्च केली कोरल ड्रॉच्या वेबसाईटला जाऊन, ओके, तर ते तुम्हाला नक्कीच हे माहीत पडून जाईल की त्यांचं इयरली सबस्क्रिप्शन हे कसं आहे. ठीक आहे, आपण लगेच जे आहे तुम्हाला सर्च करून मी तुम्हाला दाखवतो. ओके, कोरल ड्रॉ. ठीक आहे, ही कोरल ड्रॉची वेबसाईट आहे. ठीक आहे, डायरेक्ट मी ते सिलेक्ट करतोय. ठीक आहे, सबस्क्रिप्शन प्राइसिंग. ओके, इथे वन मोड हा त्यांनी एकच मोड सध्या इथे दाखवत आहे. ओके, जसे की डायरेक्ट इयरली सबस्क्रिप्शन जे आहे. ओके, टोटल आहे इथे $269. ओके, इयरली सबस्क्रिप्शन आणि मंथली हिशोबाने सपोज काउंट केलं तर ते $22.42 हा त्यांचा प्रतिमाहाचा सबस्क्रिप्शन आहे. ओके गाईज, त्यानंतर आणखी सपोज काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच हे विचारू शकता. एनिथिंग गाईज, एनिथिंग, तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता. ओके, मी नक्कीच त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि गाईज जे अडबी इलास्ट्रेटर आहे किंवा मग कोरल ड्रॉ आहे, अगेन फोटोशॉप सारखे म्हणजे लाईक म्हणजे फोटोशॉप तर ठीक आहे, पण जे इलास्ट्रेटर आहे, ठीक आहे, इलास्ट्रेटर आणि कोरल ड्रॉ हे सायमल्टेनियसली बऱ्याचशा कंपनीमध्ये सायमल्टेनियसली चालतात. ओके, म्हणून आपण दोन्ही जे सॉफ्टवेअर आहेत ते आपल्या कोर्समध्ये जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट कसा चांगला हँड ऑन एक्सपिरियन्स येईल दोन्ही टूल्सवर. आणि सेम फॉर प्रीमियर प्रो आणि फिल्मोरा.
सो अगेन मेघराज, तुमचा काही प्रश्न? प्रज्वल किंवा मग प्राजक्ता? ओके, चालेल गाईज. मग आजचा जो डिस्कशन सेशन आहे, ओके, खूप म्हणजे चांगला होता. ओके, तर आज आपण आजचा जो सेशन आहे त्या इथेच कन्क्लूड करू. आणि तसं मग आपण लगेच सोमवारपासून जे आहे, ठीक आहे, आपली बॅच स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, ऍडमिशन प्रोसेस ही स्टार्ट होणार आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या ऍडमिशनसाठी हे वैभव सरांना कॉन्टॅक्ट करा. ओके, त्यांचा जो नंबर आहे मी तुम्हाला सध्या स्क्रीनला दाखवतोय, तर तुम्ही नक्कीच जो आहे तो नोट डाऊन करून घ्याल. ओके, आणि लाईक रिगार्डिंग तुम्हाला आणखी काही सपोज डाऊट असले तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करून जे आहे ते विचारू शकता. ओके, आणि म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग, ठीक आहे, अगदी फ्री आहे. ओके, तुम्ही त्यांना कॉल करून जो आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आणि आपला जो गाईज कॉलिंग टाइम आहे तो सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालतो. तर या टाइम मध्ये तुम्ही वैभव सरांशी कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे गाईज, हा इथे स्क्रीनवर त्यांचा नंबर जो आहे तो गाईज तुम्हाला डिस्प्ले होतोय. ओके, 876741401160. ओके, हा वैभव सरांचा नंबर आहे. ओके, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके गाईज, थँक्यू वन्स अगेन. आणि होप, मी आशा करतो की आपले जे डेमो लेक्चर आहे ते तुम्हाला नक्कीच म्हणजे प्रॉफिटेबल राहील. ओके, व्हॅल्यू ऍडिशन करेल तुमच्यामध्ये. ओके गाईज, सी यू देन. बाय अँड बेस्ट ऑफ लक.